दिल्लीमध्ये प्रसिद्ध रामकथावाचक मोरारी बापू यांच्या हस्ते राम रसायन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। रामकथेवर आधारित कॉफी टेबल बुक राम रसायन याचं प्रकाशन हा महत्त्वाचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होता। प्रसिद्ध रामकथावाचक मोरारी बापू यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याने या पुस्तकाची चर्चा होते। यावेळी आचार्य लोकेश मुनी आणि लोकमत समूहाचे चेअरमन डॉक्टर विजय दर्डा मंचावर उपस्थित होते। राम रसायन हे एक अतिशय अद्वितीय कॉफी टेबल बुक आहे। प्रभू श्रीरामाच्या जीवनाचं तत्वज्ञान आणि रामचरितमानस याचा सखोल आणि विस्तृत विचार आधुनिक आणि कलात्मक पद्धतीने राम रसायन या पुस्तकात करण्यात आलेला आहे। या पुस्तकाच्या प्रकाशनाला आध्यात्मिक, सामाजिक आणि माध्यम जगतातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते। लोकमत मीडियाचे चेअरमन डॉक्टर विजय दर्डा आणि एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ येथे 6 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान रामकथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राम रसायन हे कॉफी टेबल बुक संत श्री मोरारी बापू यांच्या रामकथेवर आधारित आहे। नवी दिल्ली येथे झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमात यवतमाळ आणि विदर्भातील अनेक मान्यवरही उपस्थित होते। त्यावेळी राम रसायन या कॉफी टेबल बुक विषयी डॉक्टर विजय दर्डा काय म्हणाले ते ऐका। मेरा हृदय कृतज्ञता से भरा है, मन श्रद्धा से नतमस्तक है। यवतमाल के धरती पर बापू ने 9 दिन तक राम कथा की रसवर्षा की। उस राम रसायन को पुस्तक के रूप में आपको समर्पित करते हुए हमें आनंद हो रहा है। बापू आपके सानिध्य में जाना कि राम पूर्णता के पर्याय है। अब जब विवेक घट रहा है, रिश्ते औपचारिक हो रहे हैं, संवेदनाएं संकुचित हो रही है, मानवता के मूल्य रसातल पर जा रहे हैं, तब राम नाम संबल है, धैर्य है। बापू आपकी राम कथा में राम मनुज रूप है, मर्यादा पुरुषोत्तम है, विषम हालात में संयम रखने वाले हैं, विजित होकर भी विनम्र, संयमित, करुणा निधान, सर्वधर्म संभाव है। ये मर्यादा पुरुषोत्तम है। यवतमाल में बापू की रामकथा का उद्देश्य ही हमारा ये था कि मानवता की स्वीकृति फिर से हो। मेरी माँ वीणा देवी दर्डा और जैसा कि अभी आचार्य सी जी ने बताया, वरिष्ठ संग्राम सेनानी जवाहरलाल जी दर्डा की प्रेरणा से 2002 में हमने यवतमाल में भागवत कथा पूज्य श्री रमेश भाई ओझा की थी। तब भगवान कृष्ण पधारे थे और प्रेरणा देकर गए थे। माँ की इच्छा थी कि यह आध्यात्मिक आनंद राम कथा के रूप में आगे बढ़े। मेरी धर्मपत्नी ज्योत्सना दर्डा की भी यही चाह थी। मंथन से निकला कि सर्वधर्म समभाव और मानवीय मूल्यों को पुनर्प्रतिष्ठित राम कथा से हो सकती है, वह भी धर्मपरायण छत्रपति शिवाजी महाराज की धरती पर। इस महाकार्य के लिए पूज्य बापू के अलावा और कौन हो सकता था। तर मोरारी बापू यांची रामकथा 17 ते 25 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेली आहे। ही कथा दररोज सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होते।
याच कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला. राम रसायन हे नाव हनुमान चालिसातील राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा या ओळीतून घेण्यात आलेला आहे. यातील रसायन म्हणजे जीवनातील दुःख दूर करणारे आणि आनंदाने भरणारे औषध किंवा अमृत असा अर्थ घेण्यात आला. हे केवळ सामान्य पुस्तकासारखं फक्त मजकुरावर आधारित नाही, वाचकांना चित्राद्वारे प्रभू श्री रामाचं चरित्र पाहता आणि अनुभवता यावं यासाठी यात उच्च दर्जाचे चित्र, रेखाचित्र आणि सुंदर सुलेखन वापरण्यात आलेलं आहे. या पुस्तकात रामायणातील विविध भाग, मर्यादा पुरुषोत्तम यांची जीवनमूल्य आणि मोरारी बापू यांच्या कथांमधील ठळक मुद्दे संकलित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक रामकथा वाचकांसाठी आणि मोरारी बापू यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या पुस्तकाविषयी आणि या कार्यक्रमाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.